मग रिसॉर्ट कितीही चांगलं असलं तर जेवण चांगलं नसलं, हे लग्नाला गेल्यानंतर होतं ना, लग्न कितीही चांगलं करा हो, पण वराडी मंडळीला जेवण चांगलं दिलं नाही ना, हे तो नावच ठेवतो. तसं रिसॉर्टमध्ये सर्वात महत्त्वाचं जेवण हे रुचकर. आणि इथे तुम्ही आल्यानंतर बघा, हे एवढी आमच्यासाठी सोय केलेली आहे. आणि आमच्यासाठी म्हणजे तुम्ही जरी इथे आला तर तुम्हाला हे जेवण मिळणार आहे. ही आज खास केदार साहेबांनी सागर संगीत कार्यक्रम केलेला आणि फिश थाळी आमच्यासाठी आणलेली आहे. फक्त एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो बघा, तुम्हाला इथे हे दिसत असेल, ही ॲक्च्युली मेथी आहे, सागर मेथी. म्हणजे समुद्राची जी वाळू असते त्याच्यावरती ही मेथी उगवते. तर त्याची स्पेशल कोशिंबीर केलेली आहे. मी म्हणलं ना, कोकणात आल्यानंतर तुम्हाला अनेक विविध पदार्थ आपण कधी ऐकले नाही, खाल्ले नाही, असे मिळणार आहे. केदार साहेब, बेत तर भारी केलाय तुम्ही एकदम. तर बघा, जेवणाच्या थाळीत आहे आपल्याला पापलेट, बांगडा, नंतर सुरमई, कोळंबीचा रस्सा, ही सुक्की कोळंबी. और क्या चाहिए? और क्या मागताय? लाइफ में क्या चाहिए? तर मित्रांनो, ज्याच्यासाठी आपण कष्ट करतो त्या सर्वासाठी, त्या सर्वानंतर असं जेवण तुम्हाला मिळालं तर क्या बात आहे. तर या सर्वांसाठी केदार साहेबांचे मनापासून आभार. आणि तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि इथला म्हणजे रिसॉर्ट दापोली एन्जॉय करा. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथं आल्यानंतर ना, आठवड्यातले म्हणजे 2 दिवस वीकेंड प्लॅन घ्या किंवा आठवड्याचा प्लॅन घ्या. तुम्ही इथून परत गेल्यानंतर तुमच्या 2 गोळ्या नक्की कमी होणार आहेत, हे गॅरेंटेड. केदार साहेब, 2 शब्द तुमच्यातर्फे होऊन जाऊ द्या. एवढंच सांगतो, वर्क फ्रॉम होमचा जमाना गेला, आता वर्क फ्रॉम हॉलिडे होमचा हॉलिडे जमाना आला. कारण आपल्या इथं वायफाय आहे, सगळी जेवणाची सोय आहे. त्यामुळे कुटुंबाबरोबर तुम्ही या, इथे काम पण करा आणि सुट्टी पण एन्जॉय करा. नाही, इथं आल्यानंतर स्वयंपाकाला सुट्टी, सगळं काय रेडीमेड तुमच्या हातात मिळणार आहे. बायको केवढी खुश होईल माहिती आहे का तुमच्यावरती. पुढच्या वेळी म्हणाल नाही आपल्याला जायचं कुठं, रिसॉर्ट दापोलीला. खरं सांगतोय, मस्करी नाही. तर ह्या आहेत सुगंधाताई आणि ह्या आहे मनालीताई. म्हणजे हे सगळं तुम्हाला मी आता जेवण जे दाखवलं ना, तर हे ह्यांनी जेवण तयार केलेलं आहे, अस्सल कोकणी पद्धतीचं जेवण. आणि ह्याचं सर्व श्रेय जाते दोघी ताईंना. ह्या पण मळे गावामधल्याच आहेत. तुम्ही आता जरा काहीतरी रिक्वेस्ट करा की व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि रिसॉर्ट दापोलीला या आमच्या हातचं खायला, असं सांगा त्यांना. ताई ॲक्च्युली असतात, पण जेवण मात्र अप्रतिम करतात. तुम्ही इथं आल्यानंतर यांच्या हातची टेस्ट नक्की घ्या. अप्रतिम. कोशिंबीर आपण पहिल्यांदा खातोय. ही कोशिंबीर मी तर पहिल्यांदाच खाल्ली. सागर मेथी कोळंबी तर अप्रतिम आहे. सगळा एक एक घास खाऊन तुम्हाला दाखवतो. तुम्ही जेव्हा इथे बुकिंग तेव्हा राहायला जेव्हा याल ना, इथे मेन म्हणजे कसं, आपल्या कोकणामध्ये इथले मासे जे येतात ते हरणे बंदरावर येतात. आणि आपल्या इथलं सर्वात मोठं बंदर आहे ताज्या माशांसाठी. सगळे मासे आपल्याकडे येतात हरणे बंदरावरून. त्यामुळे आपल्याकडे मिळणारे मासे हे एकदम फ्रेश. सुरमई, कोळंबी, पापलेट, खवा आहे खवा. मला वाटतं मी आता हे प्रॉपर्टीचं प्रमोशन सोडून द्यावं आणि हे रिसॉर्टचं प्रमोशन सुरू करावं. हं? असलं जेवण जर काही खायला मिळालं, काय करायचं प्रॉपर्टी उन्हातानात फिरून दाखवण्यापेक्षा. हे बरं आहे ना. तुमचे काही रिसॉर्ट असतील असे प्रमोशन करायचे, माझा नंबर स्पेशली दिलाय खाली, नक्की फोन करा. नॉमिनल चार्जेस घेतो, पण हे जर खायला असं मिळत असेल, मला ते रिसॉर्टचं प्रमोशन करायला काहीच हरकत नाही. धन्यवाद, थँक्यू. आणि इथे तुम्ही आल्यानंतर मी पहिली ओळख करून देतो बघा. हा हे सर्व आहेत आपल्या रिसॉर्टचे मालक ॲक्च्युली. म्हणजे सर्व कारभार ह्यांच्या हातात असतो. आणि ह्यांची सर्व्हिस आणि मावशी पण आहेत आतमध्ये, म्हणजे जे स्वयंपाक करतात आपले, त्यांची देखील ओळख करून मी देणार आहे. तर ऑल क्रेडिट गोज टू ह्या सगळ्यांना, की यांनी इतकं सुंदर हे रिसॉर्ट चालवतात. आमची किसनरावाची ओळख करून देतो. हे किसनराव आहेत आणि ही सगळी आपली मंडळी, ही सर्व स्थानिक मळे गावामधलीच आहेत. आणि हे मिळूनच सर्व हे रिसॉर्ट चालवतात. म्हणजे इथला स्थानिक माणूस आहे, तो सर्व रिसॉर्ट चालवतोय.